पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आता नाशिक जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतलाय। टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्ध नाशिक अभियानास 15 एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे। भोसला मिलिटरी कॅम्पसच्या मुंजे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये या संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह संबंधित अधिकारी, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था, औद्योगिक बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणालेत की लोकसहभाग आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानातून हरित नाशिक आणि पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करायचा आहे। येत्या 15 एप्रिल ते 15 जून 2024 या कालावधीत या अभियानाची गंगापूर धरणापासून सुरुवात करण्यात येणार असून जिल्ह्यातील इतर धरणे, नदी आणि जलाशय ते राबविले जाणार आहे। या अभियानात धरणांमध्ये वर्षानुवर्ष साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जाणार असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे। यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठा क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होऊन उत्पादन क्षमता वाढणार असल्याचं जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले। गत वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली, यावर मार्ग काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक या अभियानातून गावागावात लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्याची ही उत्तम संधी आहे। यासाठी जैन संघटना यांच्यासह इतर सेवाभावी, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, बांधकाम संघटनांचेही सहकार्य लाभणार आहे। सोमवार 15 एप्रिल रोजी गंगापूर धरणाजवळील गंगावरे गाव येथे सकाळी 8 वाजता या अभियानाचा शुभारंभ होणार असून जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केले। पाणी प्रश्न हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असून येणारे 2 महिने आपल्या सर्वांसाठी संधीचं सोनात रूपांतर करण्यासारखे। भविष्यात बंगळुरू शहरासारख्या पाणी समस्या नाशिकमध्ये भेडसावू नये यासाठी आपण सर्वांच्या सहभागातून हे अभियान नक्कीच यशस्वी करू, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।